सज्जन तुम्ही संत ज्ञान कृपाळू सज्जन तुम्ही संत ज्ञान एवढे कृपादान तुम्हाचे माझ एवढे मग माझ हारी
बोलण्याच्या ओघात तबला वादकांचं नाव सांगायचं राहून गेलं मगवा. शेखर दरवडे अतिशय उत्कृष्ट हात एकाग्र होऊन आणि त्या वाद्याशी किती ते छान संवाद करतात. तन्मन धन जे आपण पाहिलं असेल ते एकाग्र होऊन वाजवतात, ध्येयभान विसरून घामाघूम होतात. आणि माझ्यावर वाजवायचं म्हणजे वजन खूप, माझं वजनदार गाणं पण वजनदार आहे, माणूस वजनदार, सगळंच वजनदार आहे. वजन पेलवणं सोपं काम नाही. म्हणजे इथे माझ्या साथीला बसल्यावर कळेल, ऐकताना फार गोड वाटतं. करणी करता तुकोबा बोलून गेलेत, मी पुढचं बोलत नाही. हा, तर शेखर दरवडे आजच्या घडीला मी पुण्यात सुद्धा आमच्या विद्वानांना सांगत असतो, फक्त पुण्यात विद्वान आहेत असं समजू नका. आमच्या मराठवाड्यात नगर बाजूच्या शहरामध्ये बरेच चांगले विद्वान आहेत, त्यांना संधी मिळत नाही, नगरला राहतात आणि उत्तम हात आहे, साथीची जाण अशी त्यांची ख्याती आहे. बंकट कुमार बैरागी आपल्या कुस्सा आहे, नवीन आहे, माऊलींचा शिष्य आहे लटपटे महाराजांचा. आपल्याकडे फार चांगली मंडळी, लटपटे महाराज फार मोठे कलावंत होते. पखवाजाचा हात काय असावा त्यांचा मी फार आनंद घेतला. माझ्यावर त्यांनी वाजवलेलं पण आहे, त्यांचा सोलो पुण्यात पण मी केलेला भीमसेनजींच्या समोर. असे महान पखवाज वादक माऊली होते. तितकंच उत्तम कीर्तन, भाषेवरचं प्रभुत्व तितकंसं असावं. मराठवाड्यात ब्राह्मणी भाषा पुणेरी बोलणारे लटपटे महाराज होते, स्पष्ट बोलायचं तर असं माऊलींचं व्यक्तिमत्व, त्यांच्याकडे त्याचं शिक्षण झालेलं आहे. अशी ही सगळी साथीदार मंडळी असल्यामुळे आपली सेवा झाली. मी माऊलींच्या चरणी नतमस्तक होतो आणि तुकाराम 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 पुंडलिका वरदे हरिखाली ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, माऊली महाराज की जय, सब संतन की जय. ओम पूर्णमदाः पूर्णमिदम्